हे धोरण आताच का मुलांच्या अभ्यासामध्ये हिचा समावेश याच्यामुळे मराठी भाषा पुढे टिकेल की नाही याची शाश्वती राहत नाही। सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी, सरकारच्या या GRची होळी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। तावडे, मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर शाखा धाराशिवचा अध्यक्ष बोलतोय। नुकताच महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याचं जे धोरण जाहीर केलेलं आहे, प्रथमतः मी या धोरणाचा साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने विरोध करतो। कारण शासनाने जेव्हा हे धोरण जाहीर केलं तेव्हा सर्वात प्रथम मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरने आपली भूमिका जाहीर केली आणि या निर्णयाला विरोध केलेला आहे। त्याचनंतर मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख यांनी देखील या धोरणाला विरोध दर्शवला असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी जोशी यांनी देखील या धोरणाला विरोध दर्शवलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक संस्थांनी या शासनाच्या धोरणाविरुद्ध पाऊल उचललेला असून आंदोलनाचा इशारा या सर्व साहित्यिक संस्थांनी दिलेला आहे। कारण आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेचा खूप मोठा इतिहास असताना, नुकताच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना आणि हिंदी भाषा आपण 5वीपासून त्रिभाषिक धोरणानुसार स्वीकारलेली असताना देखील शासनाला ही भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याची गरज का पडावी, यामध्ये कुठेतरी राजकीय त्यांच्या धोरणाचा समावेश असल्याचा भाग दिसून येत असल्या कारणाने सर्व सामाजिक संस्था जे मराठी भाषिक त्या सर्वांनी, सर्व वाणिज्य संस्था, शिक्षण संस्था या सर्वांनी या धोरणाला विरोध दर्शवलेला आहे आणि हा प्रयत्न शासनाचा हाणून पाडणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। ओके।